नमस्कार बालमित्रांनो. आज आपण एका महान संशोधकाविषयी माहिती घेणार आहोत. तसं पाहिलं तर आपल्या भारतामध्ये खूप वैज्ञानिक संशोधक होऊन गेले आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संशोधन कार्य करून देशाचं नाव जागतिक स्तरावर प्रसिद्ध केलं आहे. भारत प्राचीन काळापासूनच संशोधन क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा देश आहे. परंतु मध्यंतरी आपल्या देशामध्ये संशोधनात्मक कार्य कमी झालं होतं. आज आपण पाहतो की संशोधन क्षेत्र हे खूप महत्त्वाचं असं क्षेत्र आहे. कारण संशोधन केल्यामुळे नवीन-नवीन गोष्टी जगाला पाहायला मिळतात आणि जगामध्ये ज्या समस्या चाललेल्या आहेत, त्या कमी होण्यामध्ये संशोधन क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे भारतीय सरकार संशोधनासाठी बऱ्याचशा गोष्टी बरेचसे स्कॉलरशिप किंवा फंड हे देत असतं. कारण संशोधन होणं म्हणजे त्या देशाचा विकास होणं असंच आहे. यासाठी युरोपियन व अमेरिकासारख्या देशांमध्येही संशोधकांना विशेष सवलती व ग्रांट दिलं जातं. आजकाल भारतामध्येही संशोधनाला विशेष स्थान प्राप्त झालेलं आहे. आज आपण अशाच एका संशोधकाची माहिती घेणार आहोत, ज्याने कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन इंग्लंडला जाऊन संशोधन कार्य केलेलं आहे. संशोधन क्षेत्रामध्ये मोठी भरारी घेतली होती. तर आज आपण पाहणार आहोत महान संशोधक डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्याविषयी. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली, त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर. तर पहा, की पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर सर्वांना चिंता असते. शेतकऱ्यांपासून ते सर्वांना. कारण हे गरजेचं पण आहे, की पाऊस कधीही पडतो, कधीही येतो, केव्हाही येतो याची निश्चिती नसते. आणि अशा वेळी काय होतं, शेतकऱ्यांना पिकं कधी काढायची किंवा माल जो असतो शेतीचा माल तो बाजारामध्ये कधी न्यायचा, काय करायचा, है ना? किंवा कधी-कधी पाऊस एवढा होतो, की त्या कधी-कधी काही ठिकाणी पूर येऊ शकतो नद्यांना वगैरे. यासाठी जर पाऊस कधी पडेल याचा जर जर आधीच जर आपल्याला अंदाज आला किंवा माहिती पडलं तर किती चांगलं होईल. आपण बऱ्याचशा गोष्टी पावसाचा अंदाज घेऊन करू शकतो. तर पाऊस कधी पडेल, केव्हा पडेल याचा अंदाज घेण्याची जी एक पद्धत शोधून काढली, त्याचं श्रेय डॉक्टर वसंत गोवारीकर या मराठमोळ्या संशोधकाला जातं. डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या. एकदा त्यांना वाटले, आपण मोटार बनवावी. अवघे 13 वर्षांचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजी भाषांतर केले. 1933 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ आहे. त्यावेळी भारत तितकासा प्रगत देश नव्हता आणि आपण ब्रिटिशांच्या अंमलाखाली होतो. तर अशा बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि जेव्हा ते 13 वर्षांचे होते, अवघ्या 13 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली होती. काय कळवली होती? की त्यांना मोटार बनवायची आहे. तर हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही, कारण हेनरी फोर्ड हा अमेरिकेत राहायचा. त्याला यू-एस-ए म्हणतो आपण. मग काय केलं गोवारीकरांना, त्यांना इंग्लिश येत नव्हतं एवढं इंग्रजी येत नव्हतं त्यावेळी. तर त्यांनी मित्राची मदत घेऊन त्या पत्राचं इंग्रजीत भाषांतर केलं आणि तो संदेश जो आहे, ती इच्छा जी आहे, हेनरी फोर्डला कळवली. हे आहेत हेनरी फोर्ड. हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणीच दिसून आली. बघा, काही व्यक्ती
किंवा काही मुलं हे भविष्यात काय बनू शकतात किंवा ते काय करू शकतात किंवा एखादं मोठं कार्य करू शकतात की नाही किंवा त्यांच्यामध्ये कुठलं सामर्थ्य आहे, याची चुणूक जी आहे ती लहानपणी अशा गोष्टींवरून जाणवू शकते. किंवा एखाद्या विद्यार्थ्याला कुठलं क्षेत्र आवडतं नेमकं, तर या गोष्टी समजायला एखादी अशी जर गोष्ट घडते त्यांच्या लाईफमध्ये, तर ती दुसऱ्याला समजायला सोपी जाते किंवा तशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांना आपण किंवा शिक्षक मंडळी पण तशी संस्कार किंवा त्याबद्दल मार्गदर्शन करू शकतात. हे पहा, ते लंडनचं ब्रिज जे आहे ते प्रसिद्ध लंडनचं ब्रिज इथे ते शिकायला गेले. कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. कोल्हापूरला अ, डिग्री पदवीपर्यंतचं जे ग्रॅज्युएशन पर्यंतचं जे शिक्षण आहे, ते तिथं केल्यानंतर हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले आणि बर्मिंगहम विद्यापीठात युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग, रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन कार्य केलं आणि तेथेच त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेला पाहून ऊर्जा संशोधन केंद्रात त्यांना संशोधक म्हणून काम देखील मिळालं. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. तर विक्रम साराभाई हे देखील खूप मोठे संशोधक आपल्या देशात होऊन गेलेले आहेत आणि किंवा अंतराळ जे क्षेत्र आहे संशोधनाचं, त्यामध्ये त्यांचं नाव खूप मोठं आहे. तर त्यांनी आग्रह केला 1967 साली, की त्यांच्या म्हणजे वसंत गोवारीकर यांच्या बुद्धिमत्तेचा फायदा हा भारताला व्हावा. तर सुरुवातीच्या काळात भारतामध्ये संशोधनाविषयी जास्त सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे त्यावेळी अनेक संशोधक किंवा अनेक मंडळी, संशोधक मंडळी ही युरोप, अमेरिका इकडे जायची. कारण त्यांना तिथे स्कोप होता. त्यांना तिथं संधी मिळायची. परंतु आता भारतामध्ये संशोधन क्षेत्रामध्ये सरकारच्या मदतीमुळे बरीच प्रगती झालेली आहे. तर 1967 साली अ, विक्रम साराभाई यांनी अवकाश संशोधन केंद्रात त्यांना रुजू केले. तर घन पदार्थातील ऊर्जा हा विषय होता संशोधनाचा आणि हा प्रकल्प, हा प्रोजेक्ट जो आहे त्यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला. म्हणजे वसंत गोवारीकर यांच्या पुढाकाराने, नेतृत्वाखाली हा प्रोजेक्ट, प्रकल्प सुरू करण्यात आला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी खूप मोठी कामगिरी केली आहे, कार्य केलं आहे. तर अग्निबाणाच्या मोटारीकरता घन इंधन बनवण्याचं जे तंत्र असतं, तेही यांनी म्हणजेच डॉक्टर गोवारीकरांनी विकसित केले. जी फोर्ड गाडी जी आहे, ते त्याचं चिन्ह, एक लोगो तुम्हाला इथं दाखवत आहे. तर एकंदरीत वसंत गोवारीकर यांच्या जीवनाविषयी माहिती आपण ह्या पाठातून घेतलेली आहे. धन्यवाद.